नमस्कार मित्रांनो, तर मी हल्ली गावी गेलो होतो आणि एक व्हिडिओ बनवला जो सुंदर व्हिडिओ झाला आहे. तर तुम्ही तो शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर चला तर आपण मूळ व्हिडिओकडे वळू. चला, आज आपण बांबू काठी आणि त्याची लागवड पद्धत याच्याबद्दल थोडंफार माहिती घ्यायची आहे. तर ही बघा, अशी बांबूची बेट आहेत. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि ती कशी लावली गेली आहेत याची आपण माहिती घेऊया. कसाल गावचे रहिवासी श्री रमेश कदम यांच्याकडून. तर ते स्वतः उपस्थित आहेत. इकडे पूर्वी जंगली झाडं होती, ती आता तोडून त्याच्यामध्ये एक एक बांबूची लागवड केली होती 4-5 वर्षापूर्वी आणि आता त्याची बेट झालेली आहे. अशा प्रकारे जंगली झाडं अजूनही काही आहेत, तर तीही तोडून भविष्यात बांबू लागवड करणार आहोत. तर आता आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया कुठल्या कुठल्या पद्धतीची बेटी आहेत, बांबू आहेत त्याच्याबद्दल. तर नमस्कार. नमस्कार, मी रमेश कदम, राहणार कसाल, सिंधुदुर्ग जिल्हा, कुडाळमध्ये. तर मी बांबू काठीचा पहिला व्यवसाय करत होतो. जवळजवळ 40 वर्ष बांबू काठीचा व्यवसाय केला. बांबू काठी शेतकऱ्यांकडून किरकोळने घेतली आणि बाहेर मुंबईला किंवा अशी बाहेर मागणी असेल तशी पाठवत होतो. तर मी स्वतः माझी वडिलांची जमीन आहे, त्याच्यामध्ये त्या जागेमध्ये मी बांबू लागवड जवळजवळ 2-1 हजार बेट तयार केली आहेत आणि त्याचं चांगलं उत्पन्न मिळतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 जाती ह्या चांगल्या आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 4 ते 5 जाती आहेत, पण त्याच्यामध्ये जी हा चिवाकाटे म्हणून हा बांबू होतो, हा शक्यतो बेळकामासाठी म्हणजे टोपली वगैरे अशी जे वापरले जातात त्याच्यासाठी हा बांबू चांगला येतो. ह्याला मार्केटिंग चांगली आहे, मागणी चांगली आहे आणि हा सरळ आणि व्यवस्थित असा होतो. तसंच दुसरी जात म्हणजे ही दुसरी मानगा भोरबेट म्हणतात, मानगा भोरबेट. तर हिला थोडीशी मागणी कमी असते, पण ही कंस्ट्रक्शनसाठी वापरली जातात. आणि आज आपल्याकडे शक्यतो तो आसामचा माल जास्ती येतो आणि आसामचा माल वापरला जातो, कारण आपल्याकडे हा तेवढा उपलब्ध होत नाही. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण असा उपलब्ध होत नाही. म्हणून बघा तुम्ही, कंस्ट्रक्शनला जो पेंटिंग कामासाठी किंवा इतर परांचीसाठी जो वापरला जातो, तर हा बांबू ह्या जातीचा वापरला जातो. आणि आपल्या कोकणातला बांबू हा टणक येतो, आसामचा बांबू थोडा नरम येतो. मग हा आपला वापरला तर कमीत कमी 5 वर्ष तरी तो टिकतो. जर व्यवस्थित आपण पाणी न लागतं त्याला जर ठेवला तर तो व्यवस्थित 5 वर्ष तो राहतो, कारण तो टणक असतो, मजबूत असतो. इकडे याच्यासाठी जो लागवडीसाठी रोप आहेत, तर आम्ही अशी जी रोपं आहेत जी गेल्या वर्षीच्या पावसामध्ये जी जून जुलैमध्ये जी तयार होतात, ती रोपं आम्ही लागवडीसाठी काढून घेतो आणि त्याचा चांगला उत्पन्न मिळतं. म्हणजे जर आता तुम्ही जूनमध्ये लावलं तर त्याला लगेच दुसऱ्या वर्षी त्याचं उत्पन्न म्हणजे नवीन बांबू तयार व्हायला सुरुवात होते. आणि तसा हा चांगला प्रतीचा बांबू, हा 2ही जाती आपल्याकडे ह्या चांगल्या प्रतीच्या आहेत. हा एक सोनकाठी म्हणून असते, सोनकाठी. काही लोक त्याला दारबेट म्हणतात, काही लोक सोनकाठी म्हणतात, काही लोक तिला गोडी काठी म्हणतात. अशा पद्धतीची ही एक जात. आणि ती आता मगाशी दाखवली ती भोरबेट म्हणजे मानगा. हे 2ही जाती आपल्याकडे फक्त चांगल्या आहेत. आणि पण जाती काही किरकोळ आहेत, पण त्याला मागणी कमी आणि ते तेवढं उत्पन्न देत नाही. पण समजा काजू आपण लागवड करतो, आंबा लागवड करतो, त्याला औषध फवारणी केली जाते. काही त्याला साफसफाई करावी लागते, आग लागेल काय लागेल म्हणून ते साफसफाई करावी लागते, त्याला मेंटेनन्स जास्त असतो. जर ह्या बांबूची जर आपण लागवड केली
आणि जर त्याला मेंटेनन्सची काही गरज नाही, लावते वेळी फक्त एक 3x3चा किंवा 2x2चा असा खड्डा खोदून त्याच्यामध्ये जर आपण शेणखत किंवा असे जर कंपोस्ट खत असं जर टाकलं 2-3 गम्याला टाकून त्याच्यावरती जूनमध्ये लागवड करायची. जून ते जुलैमध्ये लागवड करायची. ती कुठेही तुमची जंगल असू देत किंवा सपाट भाग जरी असला तरी फक्त पाण्याचा भाग कमी असावा अशा ठिकाणी जर लागवड केली, जंगलामध्ये करा, डोंगर भागात करा, तर त्याचं उत्पन्न चांगलं येतं. त्याला आग लागली किंवा काय लागलं तरी त्याला कोणतंही नुकसान होत नाही. बरं, याला खत आणि काय काय देता तुम्ही? याला जर तुम्ही खत पाणी जर जादा दिले, खत म्हणजे शक्यतो आपण कंपोस्ट खत किंवा असा जो शेणखत वगैरे असा जर मिळालं, पालापाचोळा असा जर टाकला तर त्याचं जास्त उत्पन्न मिळतं. समजा तुमच्या कमी तुम्ही त्याला येलं तर थोडंसं ते कमी येणे होतं, एवढाच फरक असतो, बाकी काय नाही. कुठेही याला जंगलामध्ये लागवड करा. कुठे एकदा जर हा बांबू तुम्ही लावला, जूनमध्ये लावला, तुम्ही 5 वर्षांनी जर तिथे परत गेला, तुम्ही तिथे 5 वर्ष जाऊ पण नका. 5 वर्षांनी जर गेलात परत तर त्या ठिकाणी ते बेड तयार होऊन त्याचं उत्पन्न तुम्हाला मिळालेलं असणार. याला पाण्याची किती आवश्यकता याला आहे? पाण्याची आवश्यकता नाही, कारण जूनमध्ये तुम्ही लागवड करता. जूनमध्ये लागवड केल्यानंतर उन्हाळ्यात त्याला पाणी देण्याची काही गरज भासत नाही किंवा पाण्याची आवश्यकता भासत नाही. समजा जर तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही एक वर्षभर ठिबक सिंचनद्वारे जर पाणी केलं, त्याला दिलं तर थोडंसं जरा लवकर तयार होतो तो. बरं, मार्केट कुठे कुठे आहे? तुम्ही कुठे विकू शकता किंवा कोणी येऊन घेऊन जातात का? मार्केट मुंबईला आहे, नगरला आहे, नाशिकला आहे. हा नाशिकमध्ये माल जातो. जो आता समजा जो हा पकडला, ह्या प्रतीचा किंवा ह्याच्यापेक्षा बारीक प्रतीचा जो माल आहे तो द्राक्षासाठी किंवा शेतीत वापरण्यासाठी जातो. चांगला माल असा असतो, जाड असतो, तो टोपली बनवण्यासाठी, बेळकमासाठी असा वापरला जातो. कोणी मंडपला, म्हणजे शक्यतो हा शेती, कारण आपण जर वरच्या भागात गेलो, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, मुंबई वगैरे अशा भागात गेलो तर त्याच्याकडे हे माल नसतो. मग ते काही कोण छपरासाठी वापरतात, कोण मंडपसाठी वापरतात, कोण शेतामध्ये टोमॅटो, कांदा अशासाठी त्याचा अनेक वापर होतो. ह्याला मार्केटिंग पण चांगलं आहे, मागणी पण चांगली आहे. हा आपल्याकडचा माल परत कर्नाटकला जातो, थोडाफार गोव्याला जातो. बरं, तुम्ही स्वतः शेतकरी आहे आणि तुम्ही लागवड पण केली आहे, आणि जर काही लोकांना त्यांचा बांबू विकायचा असेल तर तुम्ही तो खरेदी करता का? हो, आम्ही खरेदी करतो. त्यांच्याकडनं किरकोळ विक्री खरेदी करतो. जो काय रेट असेल तो रेट देऊन आम्ही स्वतः कापून घेतो आणि तो आम्ही बाहेर जो ते मागणी असेल ते पाठवतो. ओके, मग तोडायला तुमची माणसं असतात? तोडायला आमची माणसं असतात किंवा त्या शेतकऱ्यांनी स्वतः कापून दिला तरी चालतंय किंवा आम्ही पाठवतो. जर त्यांच्याकडे नसतील तर आम्ही पाठवतो. आणि हे एक बांबू हे आपल्या कोकणातलं, म्हणजे आपल्या सिंधू जिल्ह्यातलं एक उत्पन्न असं आहे, एक प्रकारचं शेतकऱ्यांचं एटीएम असतं. जसं एटीएम मध्ये आपण केव्हाही जाऊन ते पेमेंट काढतो, पैसे घेतो किंवा बँक उघडते किंवा काय, असं याच्यामध्ये नाही. फक्त जर तुमचा बांबू आहे, समजा तुमच्याकडे 500 बांबू आहे किंवा 200 बांबू आहे, 100 बांबू आहे, किती जो असेल, तुम्ही व्यापाऱ्याला सांगितलं की मला 10,000, 20,000, 50,000ची गरज आहे, तर तो तुम्हाला घरी येऊन तो पैसे केव्हाही देऊ शकतो. तुमचा संपर्क क्रमांक सांगा. म्हणजे माझा संपर्क क्रमांक 94 22 63 2005. ठीक आहे, धन्यवाद. याच्या लागवडीसाठी आमच्याकडे जूनमध्ये याचे रोप मिळतील. म्हणजे हे आम्ही कंदे मुळासकट कोपरून देणार. पण जर तुम्हाला कोणाला लागवड करायची असेल तर त्याने आतापासूनच संपर्क करून बुकिंग करून ठेवली तर आम्हाला ते बरं पडतं. म्हणजे जून महिन्यात किंवा याची शक्यतो आपण जूनमध्येच पहिला लागवड करायची. तुम्हाला जर लागवड करायची असेल तर मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात तुम्ही JCP घ्यायचा. JCPने त्याचं जे एक ब्रॅकेट असतं पाठीमागचं छोटं ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटने 2 ब्रॅकेट मारून खड्डा करायचा. खड्डा केल्यानंतर त्याच्यामधील माती, आजूबाजूची माती ढिली होते. ढिली झाल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये काय असेल ते कंपोस्ट किंवा काही ओतून ठेवायचं. ओतून ठेवल्यानंतर तुम्ही जूनमध्ये फक्त हे रोप
ते जे कंदे आहेत, बांबू कंदे जे आहेत ते नेऊन फक्त तुम्हाला मग माणसाची गरज भासत नाही. 2 माणसं घेऊन तुम्ही लागवड करू शकता. 1 दिवसामध्ये तुम्ही 100-150 रोप लावू शकता. कारण त्यावेळी कसं होतं, आपल्याला कामगार मिळत नाहीत, मजूरदार मिळत नाहीत. मग अशासाठी आपण ते एप्रिल किंवा मे मध्ये जर जेसीपी तिथे जाणारी असेल तर जेसीपीने खड्डे काढून ठेवलात आणि जून मध्ये जर रोप नेऊन तुम्ही लागवड केलात तर तुम्हाला ते फायद्याचं होईल. ठीक आहे. तुम्ही कंदे काढून स्वतः नेऊन घरपोच देण्याची व्यवस्था करता ना? कंदे काढून आम्ही तसं जर असलं तर स्वतः त्यांच्या घरपोच करतो किंवा त्यांनी नेलं तर त्यांना 10-15-20 रुपये कमी करतो. म्हणजे रेट मध्ये फक्त फरक करणार. त्यांची गाडी असेल तर त्यांनी घेऊन जाऊ शकतात, नाही तर गाडीची व्यवस्था करून घरपोच पोहोचवण्यात येतील. घरपोच पोहोचवण्यात येतील. जर आपण जंगल भागामध्ये जर झाडाच्या आधाराला जर त्याची लागवड केली तर अशा पद्धतीने तो उंच जातो. जेवढी त्याची वाढ आहे तिथपर्यंत असा उंच आणि सरळ जातो आणि चांगल्या प्रतीचा निर्माण होतो. हा गेल्या वर्षीचा जून मधला रोप आहे. हा किती जाडीचा आहे तो बघा. अशा पद्धतीचा होतो. हा कंस्ट्रक्शनला चांगला आहे. तो बिल्डर लोक हे वापरतात पेंटिंगसाठी म्हणा किंवा प्लॅस्टरसाठी, परांठी बांधण्यासाठी याचा उपयोग होतो. हा सगळा गेल्या वर्षीचा बांबू आहे का? हा गेल्या वर्षीचा बांबू आहे. म्हणजे पुढच्या वर्षी हा तोडायला तयार होईल. हा आता तुम्ही जून पासून हा तयार झालाय का तोडायला हरकत नाही. जमिनीतनं असा वर आला कोंबाला तर तो 1 महिन्यात ज्याची पूर्ण वाढ होते. जेवढा त्याचं वाढायचं असेल, वाढ होत असेल तेवढा तो वाढत जातो आणि 1 महिन्यात तो पूर्ण होतो. नंतर 6 महिन्यात तो फुगत जातो, पक्का होतो, कडक होतो. याच्यामध्ये आपण बघू शकता तर बऱ्याच जी रोपं आलेली आहेत ती गेल्या वर्षीची आहेत आणि या वर्षी ती पूर्ण तोडायला तयार झालेली आहे. व्यवस्थित आहे. म्हणजे आगीची, पावसाची, जास्त पाण्याची, कमी पाण्याची याला काहीच बंधनं नाहीयेत. कारण हे रान पीक असल्यामुळे तुम्हाला भरघोस उत्पन्न देऊन जाते. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. मी आपला संपर्क क्रमांक या चॅनलवरती पोस्ट करेनच. तर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.